आता एक ताजी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे संघर्ष यात्रेत मानापमान नाट्य रंगले। इंदापूरमध्ये काँग्रेसला विश्वासात न घेता अचानक सभा ठरवण्यात आली आहे। त्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज आहेत। त्यामुळे ते या सभेला उपस्थित राहणार नाहीत। आपल्याला राष्ट्रवादीने केलेल्या बदलाची साधी कल्पना सुद्धा दिली नाही असं पाटील यांनी म्हटलंय। शिवाय इंदापुरात होत असलेल्या सभेच्या स्टेजवर राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचाच फोटो होता। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे नाराज झाले आणि या सभेत ते आता सहभागी होणार नाहीत। त्यामुळे एकंदरीत संघर्ष यात्रेत सुद्धा मानापमान नाट्य रंगलेलं बघायला मिळतंय। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे आता आपल्यासोबत आहे। मच्छिंद्र, नेमकं कशा प्रकारचं हे नाट्य रंगलंय? निश्चित सौरभ, आपण पाहिलेलं आहे की संघर्ष यात्रा ही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून निघालेली होती आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि आता परत त्यांना सामावून देखील घेण्यात आलेलं आहे। मात्र इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं वैर आहे हे सर्वश्रुत आहे। हर्षवर्धन पाटील 15 वर्ष मंत्री असताना देखील आता वरिष्ठ जे सर्व काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आलेले असताना इंदापूरमध्ये मात्र ज्या संघर्ष यात्रेची सभा जी नियोजित नव्हती, ज्या दोन्हीही पक्षांच्या किंवा सर्व जे वेगवेगळे घटक या संघर्ष यात्रेमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्या प्रोटोकॉलमध्ये इंदापूरचा सभेचा कुठेही उल्लेख नाही असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे। तरी देखील अचानक इथं सभा घेण्यात आली आणि घेण्यात आल्यानंतर हर्षवर्धन पाटील किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना इथं इन्व्हाइट करण्यात आलेलं नाहीये। या ठिकाणी जे स्टेज सजवण्यात आलेलं आहे या सभेसाठी, त्या स्टेजवर देखील संघर्ष यात्रा आणि दुसऱ्या बाजूला दत्तात्रय भरणे यांचा फोटो एकट्याचाच तिथं टाकण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं स्थानिक जे इंदापूरमधले जे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत। जे कर्जमाफीचा जो मुद्दा आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यासाठी सुद्धा जर राज्यात सर्वत्र एकत्र येत असतील तर काँग्रेसमध्ये किंवा इंदापूरमध्ये अशा पद्धतीने काँग्रेसला का बाजूला ठेवलं जात आहे? निश्चित इंदापूरच्या शेजारी बारामती आहे याचा देखील या ठिकाणी विचार केला जातोय आणि त्यामुळेच सर्व जे काय काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते इंदापूरमध्ये नाराज आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि निश्चित त्याच कारणावरून आज या ठिकाणी हर्षवर्धन पाटील या सभेत उपस्थित राहत नाहीत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मी उद्याच्या सभेसाठी इंदापूरमध्ये थांबत नाहीये असं सांगून ते आज या ठिकाणी इंदापूरच्या सभेला गैरहजर राहत आहेत। निश्चित मान अपमान नाट्य जे संपूर्ण इंदापूरकरांना या ठिकाणी आज पाहायला मिळते। सौरभ, हर्षवर्धन पाटील नाराज झालेत पण शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष यात्रा काढण्यात आली, त्यामुळे विरोधी पक्षांमध्येच समन्वय आणि संवाद नाही का हा सगळा प्रश्न जो आहे तो मान अपमान नाट्यामुळे उपस्थित होतोय। थँक्यू मच्छिंद्र या सगळ्या माहितीबद्दल।